गुडघ्याचा प्रॉब्लेम होतं. कंबर खूप दुखायची आणि मला असं श्वास घ्यायला म्हणजे मला दम भरायचं, असं होत होतं. आणि वजन माझं वजनामुळं तर मला आहे ना मला एक अटॅक येऊन गेलेला आहे सर. ओके. मॅडम आपल्या असं झालं. कम्युनिटीला जॉइन होण्याच्या अगोदर आपली जीवनशैली कशी होती? आपला सकाळचा नाश्ता हां, सकाळी नाश्ता म्हणजे पोहे खायचं, आपलं काय चपाती खायची. काय असेल ती भूक लागली की खायचं. असं होत येस, होतं सर. येस मॅडम आणि कम्युनिटीला जॉइन होण्याच्या अगोदर आपण एक्सरसाइज करत होतात का? नाही सर एवढं म्हणजे मी जायची फिरायला. फिरून आली की एवढं माझं पाय, गुडघं खूप दुखायची माझी सर. येस. बघा असं होत होतं. आणि मॅडम मला विचारायला आवडेल, की आपण हे वजन कमी करण्यासाठी काय प्रयत्न केले होते अगोदर? हां, प्रयत्न केले की सर मी जिरा पाणी प्यायची, लिंबू पाणी प्यायची. कधी-कधी मी ब्लॅक कॉफी प्यायची. करायची तर थोडंसं वजन कमी व्हायचं. जसं ती सोडली, की अजून वजन वाढायचं माझं. ओके. मग मॅडम आपल्याला आपल्या कोचने असं काय मार्गदर्शन केलं, की आपलं आपलं किती किलो वजन कमी झालं मॅडम? माझं आता सर माझं 14 किलो वजन कमी झालेलं आहे सर. वाह! जोरदार क्लॅपिंग करूया मॅडमसाठी. बघा तब्बल 14 किलो वजन कमी केलेलं आहे मॅडमनी. बघा मॅडम हे किती दिवसात केलं मॅडम आपण? आत्ता 3रा महिना चालू झालाय सर. कितवा? या 5 तिसरा. तारखेला 3रा महिना चालू झाला. हो. ओके, ओके. 2 महिन्यात मॅडमनी 14 किलो वजन कमी केलेलं आहे. मॅडम मग आपल्या कोचने आपल्याला असं काय सांगितलं, की आपलं 14 किलो वजन कमी झालंय? सर हल्दी कमिटीमध्ये मला जॉइन केलं. सर मॅडमने मला अ, कसं जेवायचं आहे, कसं हे मी 2 टाईम फ्युएल घेते सर. ओके. एस-एम-एस प्लॅन करता आपण. हां, एस-एम-एस प्लॅन करते. व्यायामला जाते. मग आता हे आपलं व्यायाम झालं, की मी कधी-कधी मी अ, ह्याला बी जाते, फिरायला पण जाते सर. आणि कम्युनिटीला जॉइन होण्याच्या अगोदर आपलं चहाचं प्रमाण किती होतं? हां, चहा पीत होते की सर. मी असं सकाळ संध्याकाळ चहा पीत होते सर. ओके. मॅडम आता आणि आपल्या ग्रेड गोडीचं प्रमाण खूप होतं मला गोडीचं प्रमाण खूप होतं माझं. ओके. आपण स्वीट खात होतात अगोदर. येस. हो, मग हो. आता कोचने असं काय सांगितलं, की आपल्या हे संपूर्ण असा बदल छान झालाय? तिने म्हटले, की गोड प्रमाण कमी करा, पाणीचं प्रमाण जास्त ठेवायचं. जेवणामध्ये कधी-कधी दुपारी पोट भरून जेवायचं. संध्याकाळी जेवण कमी करायचं, असं म्हणली ती मॅडम. येस, येस. बघा आपण पाहू शकता मॅडमचा बिफोर आफ्टर इथे आलेला आहे. बघा 100 किलो असताना मॅडमचं बघा फॅट कसे फॅट कशा फॅटी दिसतायत आणि त्याच्यानंतर 88 किलो झाल्यानंतर बघा मॅडमचं खूप छान असा रिझल्ट आलेला आहे. एकदा जोरदार क्लॅपिंग करूया मॅडमसाठी बघा. तब्बल 100 किलो वजन होतं. त्यानंतर 14 किलो मॅडमनी वजन कमी केलेलं आहे. खूप छान मॅडम. मॅडम हे अजून पहिलं आपण हे जे आहे ना फोटो, हे जे फोटो आहे ना आता 80 लिहिली होती ना, आता ह्या 2-4 आपण 10 दिवसात आणि वजन झालं 2 किलो. ओके. त्याच्यामुळे मी 14 किलो झाले. ओके, ओके मॅडम. काही हरकत नाही मॅडम. आता हं. मॅडम मला विचारायला आवडेल, आपण हा आपल्याच असा छान बदल केलेला आहे आणि आपण आपल्या घरात अजून कोण-कोण सकस संतुलित आहार घेतंय? माझा मुलगा घेते, माझं पोरगं घेते ती, माझे मिस्टर घेते ती. ओके, ओके. मॅडम आणि आपण अजून किती लोकांना मदत केलेली आहे? मी आता कंप्लीट 10 लोकांसनी मदत केलेली आहे सर. ओके मॅडम. बघा मॅडमचा खूप छान असा मेसेज आहे, की आपण हा जो आरोग्याचा आहे, ते आपल्यापर्यंत सीमित न ठेवता आपण लोकांनाही इतर लोकांनाही मदत केली पाहिजे. येस मॅडम खूप छान असा तुम्ही मॅडम कम्युनिटीला आणि आपल्या जे गेस्ट आहेत, आपले मेंबर आहेत, त्यांना काय संदेश देऊ शकता तुम्ही? हेल्दी कमिटीमध्ये जॉइन राहावा आणि स्वतःची तब्येत चांगली सांभाळा. का तर ही वजन वाढलं, की खूप म्हणजे खूप आजार पाठीमागे लागतील सर. येस, मी येस मॅडम त्यातनं खूप बाहेर निघायला लागल्या. आता तुम्ही पण त्यातनं बाहेर निघा. येस, येस. मॅडमने खूप छान सांगितलं, की वाढलेल्या वजनामुळे आपल्याला काय-काय त्रास होतात आणि ते झालेल्या त्रासामुळे येस, आपल्याला काय-काय प्रॉब्लेम होतात, हे मॅडमनी सांगितलेलं आहे. खूप छान आपला रिझल्ट आहे मॅडम. थँक मॅडम. आता नेक्स्ट जाणार आहोत नानासाहेब थँक जाधव सरांकडे. येस सर आपल्याला अनम्यूटचा मेसेज आलेला आहे. हां, नमस्ते. येस, नमस्कार. नमस्कार सर. आपण नमस्कार. कुठून बोलत आहात? आणि आपले मी ग्रेट कोच कोण आहेत? कोल्हापुरातून बोलतोय. कोल्हापूरमधून बोलतोय. येस. आपले ग्रेट कोच कोण आहेत? माझे ग्रेट कोच कॅप्टन संदीपान सर शिंदे सर आहेत. ओके. खूप ग्रेट कोच आहेत सर. कम्युनिटीला जॉइन होण्याचं काय कारण होतं सर? कम्युनिटीला जॉईन व्हायचं कारण म्हणजे माझं बेसुमार वाढलेलं वजन आणि त्या वजनामुळे मला
गुडघेदुखी व्हायची, बसता उठता त्रास व्हायचा, मांडी घालून बसता येत नव्हतं, तळपाय भगभगायचे, असे बरेच प्रॉब्लेम होते. त्यामुळे दम लागायचा, जिना चढताना वगैरे दम लागायचा. ह्याच्यासाठी मी एक व्यक्ती मला भेटली संदीपान सरांच्या ओळखीची, त्यांनी मला ते संदीपान सरांचा फोन दिला आणि मी या कम्युनिटीला जॉईन झालो. ओके. तर मग आता हे कम्युनिटी जॉईन होण्याच्या अगोदर आपली जीवनशैली कशी होती? जीवनशैली टोटली चुकीची होती, कारण आम्हाला काय करायचं हे आम्हाला ते माहितीच नव्हतं. आम्ही जे करीत होतो ते आमचं आम्हाला बरोबर वाटत होतं. पण ज्यावेळी संदीपान सरांनी मार्गदर्शन केलं, की योग्य आहार काय पाहिजे, काय घेतला पाहिजे, आणि त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही मग मग जे पहिल्या ज्या सवयी होत्या, चहा प्यायचा, बिस्किट खायचे, टोस्ट, चहा चपाती, हे सगळं जे खायचं, हे सगळं आम्ही बंद केलं. जसे कोच सांगतील त्याप्रमाणे ते फॉलोअप करीत गेलो. आणि आम्हाला आता 2.5 महिने झाले मला जॉईन होऊन, आणि अतिशय चांगलं मला फ्रेश वगैरे वाटतंय. आणि ह्या 2.5 महिन्यामध्ये माझं 12 किलो वजन उतरलेलं आहे. वाव, माझं जोरदार क्लॅपिंग करूया सरांचं. हा जॉईन सर होण्यापूर्वी माझं 103 किलो वजन होतं. आता 91 किलो वजन पर्यंत आलंय. आणि मला बेस्ट अगदी फ्रेश वाटतं. ओके सर. सर हे वाढलेल्या वजनामुळे आपण हे वाढलेलं वजन होतं हे कमी करण्यासाठी आपण अगोदर काय प्रयत्न केले होते? भरपूर प्रयत्न केले मी. 10-12 चालत जायचं, 6 किलोमीटर चालायचं, 6 किलोमीटर जायचं यायचं, असं 12 किलोमीटर दररोज चालत होतो. आणि भरपूर हे करायचं, पण त्यानं काय वजनामध्ये काय फरक पडला नाही. कुठे एक दोन, एखादा किलो अर्धा किलो व्हायचं, परत आणि परत स्टेबल होतं तसं व्हायचं. त्यामुळं ते ज्या काय प्रयत्नांना ते काय झालं नाही. पण ज्यावेळी कम्युनिटीला हे झालो, आणि कोच सांगतील त्याप्रमाणे संतुलित आहार चालू केला, SMS प्लॅन चालू केला, आणि व्यायाम, आणि ह्या कम्युनिटी बरोबर जॉईन झाल्यामुळं सगळी जीवनशैलीच बदलली, आणि एकदम फ्रेश आणि मस्त वाटून माझ्यामध्ये हळूहळू बदल होत गेला, आणि मला आता उत्तम चांगलं फ्रेश वाटतं. येस सर. आपल्याला वाढलेल्या वजनामुळे काय काय हेल्थ चॅलेंजेस होते सर? वाढलेल्या वजनामुळे काय काय आपल्याला त्रास होते? ते वाढलेल्या वजनामुळे मला गुडघे दुखायचे, तळपाय भगभगायचे भयंकर, अगदी तळपाय तर असे फाडून काढावे असे वाटायचे. पुन्हा जिना चढताना वगैरे धाप लागायची, मांडी घालून बसता येत नव्हतं, बसता उठता त्रास व्हायचा, बसा उठायला त्रास व्हायचा, वजन उचलायचं नाही आपलं आपण, असं बरेच त्रास होते. येस. मग आपल्याला कोचने असं काय मार्गदर्शन केलं सर की आपलं एवढं छान वजन कमी झालं सर? मी तुम्ही सांगितले की तुम्हाला हे वजन कमी करण्यासाठी तुम्हाला संतुलित आहार आणि व्यायामाची गरज आहे. व्यायामाने फार फरक पडत नाही, व्यायामाने एक 20% तुमच्यात फरक पडेल. पण संतुलित आहार तुम्ही घेतला, तर तुमचं 80% फरक पडेल, आणि तुम्हाला ह्या त्रासातून तुम्ही सगळं क्लिअर व्हाल. असं त्यांच्या शब्दावर मी विश्वास ठेवला, त्या कम्युनिटीला जॉईन झालो, आणि मला अतिशय अगदी मला मार्ग सापडल्यासारखा, आणि या जीवनामध्ये फ्रेशपणा यायला लागला. येस सर, येस सर. मग मला विचारायला आवडेल सर, आपलं 103 किलो वजन होतं. आता सध्या आपलं किती वजन आहे? 2.5 महिने झाले सर. हा. आपलं सध्या वजन काय आहे? आता सध्या मी अजून एक 8 दिवसापूर्वी केलेलं होतं, त्यावेळी 12 किलो होतं सर. 12 किलो कमी झालेलं आहे. वाव. 91 किलो होतं. 91 किलो होतं, म्हणजे 12 किलो 91 किलो होतं. येस हा येस. सरांसाठी जोरदार क्लॅपिंग करूया. बघा सरांनी 2 महिन्यामध्ये 12 किलो वजन कमी केलेलं आहे. येस येस सर. हा हो, येस येस येस. येस. मला विचारायला आवडेल सर, आपण हा जो बदल झालेला आहे आपला, तर आपण आपल्या परिवारामध्ये आणखीन कुणाकुणाला मदत केलेली आहे किंवा अजून कुणाकुणाला सांगितलेलं आहे मी कम्युनिटी मी बद्दल? आमच्या एका मित्रांना हे केले, त्यांना सांगितलं, आणि त्याप्रमाणे त्यांनी फॉलोअप करून ते आता फ्युएल युजर आहेत. आणखी माझे घरी सुद्धा ते मुलगी वगैरे घेते फ्युएल वगैरे. आणखी काही लोकांना मी सांगायचा प्रयत्न करतोय, ते आता काही लोक जॉईन करणार आहेत कम्युनिटीला, आणि बऱ्यापैकी सगळी रिस्पॉन्स मिळत आहे. येस येस येस. मग बघा सरांनी हा जो झालेला बदल त्यांच्यापर्यंत सीमित न ठेवता इतरही लोकांना सर मदत करतात. खूप छान सर. मला विचारायला आवडेल सर, आपलं कम्युनिटीला जॉईन होण्याच्या अगोदर आपण हॉस्पिटल व्हिजिट करत होतात का? ज्या त्रासामुळे आपल्याला जे त्रास झाले होते ते?
हा, काय करत होता? हॉस्पिटलला जात होतात का आपण? नाही, हॉस्पिटल वगैरे तसं काय जायची गरज नाही पडली. पण वरचेवर माझं डोकं दुखायचं आणि त्या डोक्याचे मग डोकं दुखलं त्यावर मी वरचेवर मला गोळी घ्यावी लागायची. पण आता ह्या 2.5 महिन्यापासून माझं कधी डोकं दुखलेलं नाही किंवा माझं छातीत जळजळ वगैरे. पूर्वीच छातीत जळजळ व्हायचं, पित्त व्हायचं, डोकं दुखायचं, अंग सुस्त व्हायचं. हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत आणि आता मला कुठली डोक्यावरची गोळी किंवा पित्तावरची गोळी घ्यायची गरज पडत नाही. येस सर, ही आपण जी गोळे खात होतात हे डॉक्टरच्या सल्ल्याने खात होतात का आपल्या मनानेच खात होतात? नाही, डॉक्टरने सांगितलं होतं. म्हणजे डॉक्टरना सांगायचं मी माझं डोकं दुखतंय, मग त्यांनी गोळी सजेस्ट द्यायचे. पित्त झालं असलं तर पित्त किंवा हे जळजळ वगैरे छातीत वाढले तर ते गोळ्या द्यायचे, ते गोळ्या खात होतो मी डॉक्टरच्या. येस आणि सरांचा आता सरांचा आफ्टर बिफोर शेअर केलेला आहे सुपरवायझर ग्रुपवर, प्लीज शेअर करा. ओके ओके सर. येस सर, मला विचारायला आवडेल की हा, आपण ही जी गोळी आहे अगोदर खात होतात, आता ही गोळी आपली चालू आहे का बंद आहे सर? नाही, आता खायची गरजच पडत नाही कारण माझं आता कधी डोकं दुखलं नाही या 2.5 महिन्यामध्ये. कधी छातीत जळजळ आली नाही, अगदी फ्रेश महसूस होतंय, त्यामुळे मला काय गोळ्या खाण्याचा प्रश्नच यायला नाही. ओके. येस सर, सरांचा आफ्टर बिफोर इथं शेअर करूया आपण. येस बघू शकता सरांचं 103 किलो असताना वजनाचा पोटाचा घेर कसा वाढलेला आहे, फॅट्स कसे वाढलेले, त्याच्यानंतर सरांचा 91 आयडियल वेटवरती येण्यासाठी अजून किती किलो वजन कमी करायचे? अजून मला एक 16 किलो वजन कमी करायला लागेल सर. येस सर, काय वाटतं सर, कमी होईल? अगदी निश्चित कमी होणार. एक येस 2 महिन्यामध्ये मी 16 कव्हर करू शकेन. येस येस बघा सरांचा कॉन्फिडन्स सांगतोय, जेव्हा 2 महिन्यामध्ये 12 किलो वजन कमी होतं आणि त्याच्यानंतर आणखीन 2 महिन्यात 16 किलो सर 100% होईल सर. कोचच्या मार्गदर्शनामध्ये आपलं वजन 100% कमी होईल सर. थँक्यू सर, आपला अनुभव खूप छान होता. सध्या मी सगळ्यांना सांगू इच्छितो की ही कम्युनिटी अतिशय चांगली आहे. फक्त ह्याला जॉईन झाल्यानंतर कोच कसं मार्गदर्शन करतील, कारण कोच आपले गुरु आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनानं जर तुम्ही हे व्यवस्थित हे केलं तर तुम्हाला उत्तम रिझल्ट मिळणार आहेत. माझा अनुभव आहे हा. आणि ही कम्युनिटी चांगली आहे. अगदी आजारी पडून दवाखान्याला पैसे खर्च करण्यापेक्षा आपली तब्येत महत्वाची आहे, आरोग्य आपलं महत्वाचं आहे. आपलं आरोग्य कसं चांगलं राहील यासाठी ह्या कम्युनिटीला सर्वांनी जॉईन व्हावं आणि कोचचं फॉलोअप करावं असे मी सगळ्यांना विनंती. पहा गाईज, माझ्यामध्ये असा बदल झालेला आहे. माझं 80 किलो वजन होतं तेव्हा मी खूप थकलेलो होतो, मला खूप हेल्थ चॅलेंजेस होते. आता माझं वजन 70 kg झालेलं आहे. हे मी 2 महिन्यामध्ये 10 किलो वजन कमी केलेलं आहे. तर त्याचबरोबर वर्कआउट करताना आपल्याला सकस संतुलित आहार मिळतो. सकाळी आणि संध्याकाळी आपण जेवणाच्या बदल्यात त्याला घेऊ शकतो. काही व्यक्ती एक टाईमच घेतात, काही स्लो घेतात, मीडियम फास्ट असं आपल्याला घेता येतो. पण सर्व याने आपले वजन 100% कमी होण्यास मदत होते. हा आमच्या मॅडमचा रिझल्ट आहे. यांचंही वजन कमी झालेलं आहे. त्याचबरोबर माझे अनेक नवीन गेस्ट आहेत, त्या गेस्टचंही वजन कमी झालेलं आहे. तर तुमचंही होऊ शकतं. आपल्या घरातूनच तुम्हाला फ्रीमध्ये 3 दिवस वर्कआउट आहे. त्यानंतर तुम्हाला मार्गदर्शन मिळेल, आहार मिळेल. तुमच्या बजेटप्रमाणे तुम्ही आहारही परचेस करू शकता. तर तुम्हाला सुद्धा तुमच्या घरामधून जॉईनिंग व्हायचं असेल तर तुम्ही माझ्या नंबरवरती व्हॉट्सॲपला हाय करू शकता. आपल्याला घरातूनच जॉईनिंग करायचं, कुठलाही चार्ज नाही. तुम्ही फ्री वर्कआउट करू शकता, फ्री मार्गदर्शन घेऊ शकता, मेंटेन ठेवण्यासाठी मदत होते. तुम्हाला कुठलेही हेल्थ चॅलेंजेस असतील तरीही तुम्ही घरातून जॉईनिंग होऊन आमची कम्युनिटी पाहू शकता, वेगवेगळे रिझल्ट अनुभवू शकता. हे सर्व आपल्याला फ्रीमध्ये आहे. त्यामुळे तुम्हाला जर जॉईनिंग व्हायचं आहे तर माझ्या नंबरवरती हाय करा. माझा नंबर आहे 96 23 66 96 64. महिलांसाठी 70 30 58 29 08. त्याचबरोबर तुम्ही लिहूनही घेऊ शकता. हा माझा नंबर आहे. तुम्ही या नंबरवरती कॉल करा. तुम्हाला खात्रीशीर वजन कमी करण्यासाठी मदत केली जाते. सकाळी उठण्याची सवय लावली जाते, आहारामध्ये बदल करण्यात येतो
आमच्या कम्युनिटीची सर्व माहिती तुम्हाला फ्रीमध्ये मिळत असते. कुठेही न जाता तुमच्या घरातूनच तुम्ही जॉईनिंग होऊ शकता. थँक्यू. धन्यवाद.